नमस्कार, मी तुषार निकम, उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी। आज आम्ही करगाव नाक्यावर चाळीसगाव शहरातून जी रेल्वे जाते त्याचे जे बोगदे दोघं, हा सेंट्रल रेल्वेचा बोगदा आहे आणि तिकडे धुळे रेल्वेचा बोगदा आहे। आणि हे दोघं रेल्वे बोगदे जे आहेत हे चाळीसगाव आणि धुळे रोड, मालेगाव रोड यांना कनेक्ट करणारा हा रोड आहे। तसंच या दोघं बोगद्यांच्या मध्ये खूप मोठी वस्ती आहे राहणारी। या सगळ्यांना प्रवासासाठी हे बोगदे आहेत। तर इथून जाणारे जे आहेत करगाव, रईपुरी, लांबे वडगाव, जामदा, भौर, खेडगाव, पोहरे एवढे गावातले लोक इथून जाये करतात। आणि तसंच चाळीसगाव शहरातले धुळे रोड आणि मालेगाव रोडचे सर्व पालक वर्ग जे आहे, दीदी थांबा 5 मिनिटं, बोला तुमच्या समस्या। तर मुलांना ट्युशनला सोडणं वगैरे या सगळ्या गोष्टी इथून होतात। आणि तसंच करगावचे आश्रमशाळेचे शिक्षकही इथून जाता येतात। म्हणजे खूप मोठी रहदारी आहे। आणि इथून जात असताना आता हा किती जिकरीचा बोगदा झालेला आहे, जीव घेण्यात आलाय। याच्यातून जनावरं सुद्धा जातात, माणसंही जातात आणि गटार मोठ्या प्रमाणात येईल। पावसाळ्यात खूप मोठे हाल आहेत। बरोबर। तर आम्ही बाजूला लावून घ्या। आज फेसबुक लाईव्हचा आवाज दिला की 4-5 दिवसापूर्वी आम्ही रामलाल भाऊंनी इथे लाईव्ह केलं होतं। आमच्या बरोबर अण्णा पण होते, अण्णा विस्पुते होते। आणि आज आम्ही मेगा लाईव्ह करणार हाही मेसेज केला, कारण 3-4 दिवसापासून कोणाला जाग आली नाही। तर नगरपालिकेने हे तात्पुरतं काम केलेलं आहे। पण हे तात्पुरतं यासाठी म्हणतोय की हे जे काम केलंय इथे गाड्या चढत नव्हत्या, बरोबर, हे तात्पुरतं केलंय यासाठी म्हणतो, कारण पाऊस आला हे सगळं पाणी वाहून जाणार आहे, अगदी बरोबर, परत आणखी खंगाळ पडणार आहे। बरोबर। तर आता इकडे गाडी लावून घ्या, या तुम्ही पण सगळ्यांनी यायचंय, बघायचंय आणि बोलायचं सुद्धा आहे। काय होतं, लोक येतात, प्रवास करतात, आपण लाईव्ह घेतो, आपण आरोळ्या मारतोय, बाकीच्यांना वाटतं की आम्ही फार हुशार आहेत, की आम्ही चाललो बाबा मस्त बिझी होत आम्ही। तर प्रत्येकाने वेळ टाकायचा इथे आणि बोलायचंय, कारण जनक्षोभ दिसला पाहिजे। तर अण्णा काय वाटतंय याच्याबद्दल? नगरपालिकेने आज गाजरच दिलं। 1 मिनिट, तुम्ही इथे राहतात का या बाजूला ते पण सांगा, नाव सांगा, तुम्ही राहतात आणि बोला मोकळं। मी अण्णा विस्पुते, वामननगर रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ता। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही इथे वेळोवेळी आंदोलन करतो आहे। आज नगरपालिका आणि नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला गाजर दिलं नेहमीप्रमाणे। इथलीच माती उकरली आणि इथंच टाकली। आज पुन्हा पाणी पडलं की परिस्थिती जशी आहे तशीच पुन्हा होणार। आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी इथे यायला तयार नाहीत, सीओ यायला तयार नाहीत। आज कोण अधिकारी आले होते आम्हाला माहिती नाही। तात्पुरता काम करून गेले, थूक लावून गेले आणि या कामाला न्याय मिळत नाहीये। इथं बघत असाल आपण, इथं माता भगिनी, विद्यार्थी सर्वजण जमलेले आहेत। हा त्रास सर्वांसाठीच कायमस्वरूपीचा आहे। हा कधी बंद होईल आणि कधी या बोगद्याला न्याय मिळेल, आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही वारंवार आपल्याला प्रार्थना करतो, विनंती करतोय। आपण लवकरात लवकर लोकप्रतिनिधी आणि आमदार, खासदार यांनी स्वतः लक्ष घालावे अशी मी विनंती करतो। जय महाराष्ट्र। ताई, आपण काय म्हणाले या विषयावर सांगा। आपण या भागातले रहिवासी, तुमचं नाव सांगा। माझं नाव निलिमा जितेंद्र देशमुख, मी दोन्ही रेल्वे लाईनच्या मध्ये राहते। मला एवढंच म्हणायचं आहे, या बोगद्यासाठी निधी आला असं म्हणतात, परंतु त्या निधीतून त्या बोगद्याचं काम का बरं झालं नाही? आणि जर सर्व राजकीय पक्षांना सर्वसामान्य जनतेशी काहीही घेणं देणं नाही आहे, जर सर्वसामान्य जनतेशी जर घेणं देणं असतं तर हा बोगदा केव्हाच त्यांनी व्यवस्थित करून दिला असता। या बोगद्याचं त्वरित काम व्हावं, नाहीतर आम्ही रेल रोको आंदोलन सुद्धा करू शकतो। सामान्य जनतेची ताकद काय असते ते पण आपण दाखवून देऊ असं मी सांगते। ताई, काय वाटतं तुम्हाला? ताई, नाव सांग। मनीषा चक्रधर जोशी। आम्ही या बोगद्याच्या इकडे राहतो। आमच्या मुलांना इतका त्रास होतो की जायला यायला अक्षरशः तिथं मांडी एवढं पाणी असतं। बरोबर। आणि कोणीही काही तिथं काहीच बोलत नाही, नुसती येता बघून घेता आणि डागदुची काय नुसतं माती तिथल्या तिथं टाकून देतात आणि तीच माती परत त्या बोगद्यामध्ये येऊन जाते आणि काही त्याचा उपयोग होत नाही। आम्हाला जायला यायला इतकी अडचण होते की आमचे हातपाय मुडले त्याच्यामध्ये। नुसते बोलायला काही उपयोग नाही, तुम्ही स्वतः येऊन करून जा म्हणा, हे मुद्द्याचं आहे। मावशी, तुम्ही बोलता, सांगा काय वाटतं तुम्हाला? ते आमचे एखाद्या वेळी पेशंट रात्रीच्या वेळी आजारी पडले तर न्यायगाव खूप फजिता होते। त्यांची सोय होऊ शकत नाही। एखाद्या वेळी जाण्याची सुद्धा शक्यता असते पेशंटची,
ती सोय झाली पाहिजे आमची. बरोबर. म्हणजे सांगायचा विषय असा आहे, जर आपण या वामन नगराच्या रहिवासींचा विचार केला तर जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर यायचं राहिलं तर या लोकांना तब्बल या कॉलेजकडून येऊन असा मोठा फेरा, जर एखादं इमर्जन्सी असं तब्बल 2 किलोमीटरचा फेरा यांना तिकडून पार करावा लागतो. म्हणजे एवढा वेळ जातो. म्हणजेच एखादी इमर्जन्सी घटनेची जीवितहानी सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते. हे रहिवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. आपण रवी नाव सांगा तुमचं. संदीप लांडगे, प्रदेश सचिव, राष्ट्रीय जनमंच पक्ष. बरोबर, बोला. आम्ही वामननगरचे रहिवासी ह्या बोगद्याच्या संदर्भात आम्ही कमीत कमी 15 वर्षापासून लढा देत आहोत आणि वेळोवेळी ज्यावेळेस जे आमदार असतील, खासदार असतील, त्यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिले. मागेच आम्ही 19 ऑगस्टला जे तत्कालीन खासदार होते भाजपचे उर्मिदादा पाटील यांना निवेदन दिले की या बोगद्याचे जे 10 कोटी रुपये मंजूर झाले होते ते गेले कुठे. कारण याच्यात 10 कोटी रुपये मंजूर झाल्याचे यांनी बातम्या दिल्या. ह्या बोगद्याच्या ह्या साईडला बॅनर लावले, त्या साईडला बॅनर लावले. म्हणजे 10 कोटी रुपये जे तुम्ही गाजावाजा केला होता, हे 10 कोटी कुठे गेले? जमीन खा गई या आसमान निघल गया. कारण काय झालेलं आहे कोणी बोलायला तयार नाही. आणि हा गंमत असं काय, आता हे डागडुजी केली, हे फक्त काहीतरी थूक चिटकवायचं काम झालेलं आहे. परवाच्या दिवशी इथे परवाच्या दुपारी ही डागडुजी केलेली आहे. बरोबर. दुपारी फक्त लोकांना तात्पुरतं ते पाणी परत म्हणजे तात्पुरतं हे कदाचित हे माहिती झालं असेल की आज इथे हे होणार आहे म्हणून ही तात्पुरती डागडुजी केलेली आहे. तेच. दुपारी आपण जेव्हा हे केलं फेसबुकला लाईव्ह हे होणार आहे. हा परिसर रामलाल भाऊ, हा परिसर फक्त ज्या निवडणुका येतात तेव्हाच या लोकप्रतिनिधींना हा परिसर आठवतो. अन्यथा हा परिसर आठवत नाही. आम्ही मागे मतदार सुद्धा आहोत बोलत होतो हे पण की हे आठवत नाही. करण्याच्या ऐवजी पहिल्यांदा आम्हाला बोगद्याचं व्यवस्थित करून द्या. पण त्यांनी ते पोलीस चौकी केली. पोलीस चौकीचं अरे आम्हाला वा. काय घेणं अगदी देणं. बरोबर. पण रस्ता आम्हाला मुद्द्याचा Very good. नाही. हा मुद्दा करेक्ट बोलले. बरोबर बोलले. पोलीस चौकी हा. सुद्धा पोलीस चौकीला पोलीस एकही नसतो. मी इथून दररोज जाणं येणं करते पण इथे एकही पोलीस अरे. नाही आहे. फक्त ही नावापुरती पोलीस चौकी होऊन बसलेली आहे. त्याच्यापेक्षा आम्हाला बोगदा व्यवस्थित केला असता ते आम्हाला योग्य झालं. महत्वाचं म्हणजे इकडे या तुम्ही पैशात पार्क हे पार्क बनवताय. पार्क लोक जर जिवंत असले तरच त्या पार्क मध्ये जाणार आहे. जर लोकांच्या जीवाला हानी झाली, हातपाय मोडला तर कोणीच त्या पार्क मध्ये जाणार नाही. आम्ही इकडचा बोगदा आमचा बंदच असतो. पाऊस असतो तेव्हा कोण ताई बोलणार बोला, तुम्ही तुमचं नाव सांगा. बोला. माझं नाव मनीषा सुनील भालेराव. मी करगाव आश्रम शाळेत शिक्षिका आहे आणि आम्हाला म्हणजे टू व्हीलरने आम्ही जातो आणि बरोबर. रोजचा हा आमचा रस्ता आहे आणि हा रस्ता जर बंद असला तर आम्हाला बाहेरून म्हणजे पुलावरून जावं बरोबर. लागतं आणि इतकी गर्दी असते पुलावर ना, म्हणजे असं भीती वाटते की खूप रहदारी असते. बरोबर. म्हणजे आमचा वेळ पण खूप जातो मग त्याच्यात. म्हणून हा रस्ता इथे झालाच पाहिजे बा हा रस्ता. बरोबर. हा जे इथे जर बोगद्यामध्ये पाणी जर राहिलं तर लहान मुलं आमच्या कॉलेजला क्लासला जातात तर आम्हाला वरून सोडावं अगदी लागतं. बरोबर. आमचे रात्रीचे धंदेवाईक माणसं येतात, मुलं येतात तर आम्हाला सारखं म्हणजे लक्ष द्यावं लागतं. वरून खाली उतरावं लागतं. काय होतं नाही होतं आम्हाला सगळं टेन्शन असतं. या बघा, आपण वामननगराच्या या करगाव नाका रेल्वे बोगद्याजवळ आलेलो आहेत. इथं आता बरेचसे जे इकडून जाणारे येणारे रहिवासी आहेत, आपण इकडे बघू शकतो की सर्व हा संतप्त प्रतिक्रिया आहेत की ज्या लोकांची सोय अत्यावश्यक होती, इथं एकीकडे रहदारी आणि आपला रहिवास वाढतोय आणि एकीकडे टॅक्स कर मोठ्या प्रमाणावर आकारला जातो आणि अशा प्रकारे ज्या लोकांची गैरसोय व पिळवणूक केली जाते गेल्या अनेक वर्षांपासून, हे सांगितलं गेलं इथं बोगदा होणार, अशा 10 कोटी कोणी म्हणतं असं झालं, कोणी म्हणतं तसं झालं, पण प्रत्यक्षात कृतीमध्ये आजही काहीच दिसत नाही. आता रेल्वेचं जर आपण पाहिलं तर 3ऱ्या लाईनचं काम इथं सुरू आहे. या 3ऱ्या लाईनचं काम सुरू असताना या ठिकाणी बोगदा हा थोडा मोठा होणं अपेक्षित होतं, मात्र त्या संदर्भात बी कोणी पाठपुरावा केला नाही. अखेर या रहिवाशांना आपल्या ज्या भावना आहेत त्या तशाच पद्धतीने आहेत, त्यांना उलट अजून अडचणीचा सामना करावा लागत आहे. आता बोला. मी अशोक शेटे, वामननगरचा रहिवासी आहे. बऱ्याच वर्षापासून आश्वासन ऐकून अक्षरशः असं वाटायला लागलं आमचं आश्वासन आमचा जीव जायच्या मार्गावर आलेला आहे. कारण कोणी सांगता, आमदार सांगता, खासदार सांगता इतके निधी पास झालाय, तितके निधी तो गेला कुठं मग तो निधी. हो, अक्षरशः आम्ही जीव घेऊन आता या माता भगिनी अक्षरशः आम्ही स्वतः लुटून गाड्या काढू लागतो. काही बेकार परिस्थिती राहते. पडड्या भरपूर वेळेस पडड्या त्यांना बिचारींना अपमान वाटतो माई माऊलींना. तर या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे असं. बरोबर. सर बोला, नाव सांगा. मी वाघडेपी, शाहूनगर रहिवासी. आम्ही दररोज संध्याकाळी माझ्यासह माझे मित्र
जेवढे आहेत वयस्क व्यक्ती संध्याकाळी फिरण्यासाठी या बोगद्यात जात बरोबर असतात. बरोबर. तिथं बरेचसे खड्डे आहेत. मागच्या वर्षी एक लहान बाळ व बाबा त्या गाडीवरून पडले, ते भिंतीवर आदळता वाचले. म्हणजे याचा अर्थ जीव घेणा प्रवास आहे त्या ठिकाणी. तर बोगद्याचं काम होणं अत्यंत गरजेचं आहे. हे पडलेले हा सांगा सर. पाटणा ग्रुप याच्यावर टाकलेलं होतं आणि या ठिकाणी मी रोज सकाळ संध्याकाळ आपल्याकडे डॉक्टर प्रदीप चव्हाण आहे, दंत चिकित्सालय, त्यांच्याकडे मी जात असतो. मी जैन कॉलनीमध्ये वासी आहे आणि या ठिकाणी अतिशय दयनीयावस्था या ठिकाणी नगरपालिकेने नंतर यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि हे काम जे आहे ते चांगलं केलं पाहिजे की लोकांचे प्राण वाचणे याच्यामध्येच खरं आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही काय करता आता? कुठे चालल्या दीदी? ग्राउंडला. कशासाठी? रनिंगसाठी. बघा, एकीकडे आपलं उज्ज्वल भविष्य या देशाचं आणि या देशाच्या उज्ज्वल भविष्याला आपला जीव टांगणीला टाकून आता पटरी ओलांडून पार करावं लागतं पाणी असल्यावर. या अशा समस्येमध्ये या महिलांचं, या विद्यार्थिनींचे कसे हाल होतात? तुम्हाला काय वाटतं, काय झालं पाहिजे इथं? बोला, बोल ना. अगं तू या, आता समजा तुम्ही जातात या बोगद्याकडून, बोला बोल दीदी, काय बोल. झालं पाहिजे, ते दुरुस्त झाले पाहिजे. येण्या खूप पाणी होतं तिथं. पाणी होतं, अगदी बरोबर. जायला खूप प्रॉब्लेम आहे, वरून जावं लागतं. अगदी बरोबर. बोला घ्या भाऊ. आता तुम्ही या भागातले रहिवासी आहात, तुमचं नाव सांगा. करण सूर्यवंशी, धुळे रोड, मालेगाव रोड, करगाव परिसर. अतिशय दाट जनसंख्या असलेला भाग आहे. या भागाला गावात जाण्यासाठी एकच रस्ता आहे, कोणता? आपल्या पुलावरून. तिथं जर समजा अपघात झाला तर अपघात झाल्यानंतर या रस्त्याला इतकी रहदारी राहते की किंचित सुद्धा सायकल जायला सुद्धा जागा राहत नाही. आणि अशा वेळेस अपघात झालेल्या क्षणी जर समजा एखादी रुग्ण असेल किंवा विद्यार्थी असेल किंवा एखादी अंमलवृद्ध असेल, अशा व्यक्तीचं काही झालं तर गावात जाण्यासाठी कोणताही रस्ता नसतो. हा एक पर्यायी रस्ता आहे की या कॉलेजचा आपला मेन रस्ता जर बंद झाला तर या रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा व्हावी व अशा. याच्यात पर्यायी मार्ग शासनाने काढावा. इथं 3 विभाग आहेत जवळपास. रेल्वे विभाग आहे, नगरपालिका आहे आणि इतर शासन संस्था असतील. बरोबर. यांनी एकत्र बसून काहीतरी मेळ काढून अण्णांनी मागे रेल्वे प्रशासनाकडे 2-3दा जाऊन पाठपुरावा. रेल्वे विभाग म्हणते हा नाला आहे. आता जर हा काही वर्षापूर्वी नाला होता. पहिले तुमच्या रेल्वे अधिकाऱ्यांना म्हणा, पहिले तुमच्या रूम मध्ये एसी होता का? आता तुमच्या रूम मध्ये एसी आला, मग हा बोगदा का बरं सुधारावा नाही? हा नाला तो नालाच राहणार आहे का? तुमच्या काही वर्षापूर्वी रेल्वेचं असं म्हणणं आहे की हा नाला होता. आता हा तो जर पहिले नाला होता, जर स्मार्ट सिटी बनवतात आहे, स्मार्ट सिटी ऐवजी ज्या सिटी आहे त्यांना स्मार्ट बनवा, असं माझं मत आहे. बरोबर. आता या भागात कोण बोलणार आहे अजून? काय आपले सर या. बोला ना सर या. तुमचा काय प्रश्न इथं कुठलाही बघा, सर बोला ना. आपण एक रहिवासी, हे नागरिक म्हणून आपल्याला प्रतिक्रिया द्यायचा. आपल्याला कोणाचा आरोप? तुम्ही बोलवलं हे करा. हा नमस्कार, मी या भागातला नागरिक आहे, व्हेरी गुड. रहिवासी आहे. मी या दोघं बोगद्याच्या पलीकडे राहतो. दररोजचा माझा वापर आहे. तर मला त्या पुलावरून फिरून जावं लागतं. खरं तर हा बोगदा आपल्या पाचोरा शहरामध्ये आलेला आहे. अगदी बरोबर. त्या पद्धतीने आपल्या चाळीसगाव शहरामध्ये सुद्धा तो व्हावा अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे आणि माझी सुद्धा तशीच आहे. त्यामागचं मोठं कारण असं आहे की या पावसाळ्याच्या मध्ये या बोगद्यामध्ये बरंच असं पाणी साचलेलं असतं. ते पाणी साचलेलं असल्यामुळे तिथला प्रवास पूर्ण थांबतो. विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठीचा रस्ता कंप्लीट बंद होतो. पर्यायी आपल्या गावातील विद्यार्थी म्हणजे शाळेत जाणारे, काही ट्युशनला जाणारे, ते पटरी ओलांडून येतात. आणि पटरी ओलांडून येत असताना यदा कदाचित त्या विद्यार्थ्यांचा काही घातपात झाला, त्या मुलांचा काही घातपात झाला तर याला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे की आपलं नगरपालिका आहे की आपलं महाराष्ट्र शासन आहे? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शासनाने द्यावीत अशी माझी विनंती आहे. तर बोलताय का इथे संदीप भाऊ? बोला. आता चाळीसगाव जर सोडलं इथून भोरस नंतर तुमचं जामदा किंवा इथून जे जे छोटे छोटे स्टेशन आहे त्या स्टेशन मधून जे पूर्वीला रेल्वे गेट होते ते बंद करून केंद्र शासनाने हा तिथे बोगदाचा पर्याय मार्ग काढला. ते स्टेशन त्यांनी फाटक बंद केले. परंतु चाळीसगावची अवस्था अशी की तुम्ही भोरस जरी छोटंसं गाव आहे तिथून जाणारी जर रहदारी बघितली दिवसभरातून 500 लोक जात नाही त्या गावातून भोरसच्या त्या फाटकातून. तिथं बोगदा केलेला आहे. मग इथं यांना का बरं या चाळीसगाव शहर
शहरामध्ये 15 ते 20,000 चाळीसगाव रुपये शहरामध्ये प्रवास ह्या करतात. इथून कमीत कमी बहाळपासूनचे लोक शेतकरी, विद्यार्थी, महिला रोज जाणं येणं करता. मग ह्या 40,000 लोकसंख्येच्या जाणाऱ्या येणाऱ्या वस्तीसाठी यांनी का म्हणून अन्याय करावा आणि यांनी का सुधारू हे आता हा ऍक्च्युली हा बोगदा यांना 20 फुटाच्या आत करता आला असता, पण हे जाणून म्हणून दुर्लक्ष होतंय का असं आम्हाला शंका आहे. तर या सगळ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि हे लोक एवढे जे थांबले यांच्या प्रतिक्रिया आहेत. हा? उपोषणची तयारी. 5 तारखेपर्यंत अल्टिमेटम देतोय आपण. बोला. 5 तारखेपर्यंत येत्या 5 जुलैपर्यंत आम्ही सन्माननीय आता नवनिर्वाचित झालेल्या स्मिताताई वाघ खासदार आणि चाळीसगावचे लाडके आमदार मंगेशदादा चव्हाण आणि नगरपालिकेचे सीओ साहेब, रेल्वे प्रशासन येत्या 5 जुलैपर्यंत आम्ही सर्वजण एकत्र येऊन संघटित होऊन या आमच्या माता भगिनी, काही इथं आमचे वामननगर, आदर्शनगर, संपूर्ण परिसरातले लोक आम्ही या 5 जुलैला जर ही सर्व मंडळी इथं पाहणी करायला नाही आली रेल्वे बोगद्याची आणि या रेल्वे बोगद्याचा जर विकास नाही केला, काम नाही केलं, तर आम्ही सर्वजण मोठं आंदोलन करू आणि उपोषण करू असं मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. आता तरी आपले डोळे उघडू द्या आणि आम्हाला या बोगद्यासाठी न्याय मिळवू द्या आणि कमीत कमी एक माणुसकी म्हणून इथे या की आम्ही इकडचे वामननगर रहिवासी असो, इथले बोगद्यामधले असो, आदर्श नगरमधले असो, आम्ही मरतोय की जगतोय, कमीत कमी हे तरी बघा माणुसकी म्हणून. निवडणुका येत राहतील, आमचे मतं आम्ही देत राहू, पण हे जे काम आहे ते बोला. आपल्या सवनगर परिसरातील करगाव रोड बोगद्याजवळ जो प्रकार झालेला आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. पण जसे तुझ्या निकम सर यांनी लक्ष घातले त्याप्रमाणे आपणही नागरिकांनी त्यांना त्यांच्या कार्याला सहकार्य करून किंवा आपल्यालाही ज्या त्रास जाणवत आहे त्या त्रासबद्दल बोलून आपण इथे योगदान दिलं पाहिजे. कारण हा जो रोड आहे हा एक प्रवासा शॉर्टकट रोड, एक रोड आणि मालेगावला जोडला जातो. पण याच्याकडे जसं आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं की कोणी नागरिक बोलायला तयार नाही. व्हेरी गुड. तयार नाही. सगळ्यांनी इथं पुढाकार घेऊन बोललं पाहिजे. आपल्या पक्षाचा किंवा पक्षापलीकडचा विषय आहे, राजकारणाचा विषय नाही. इथं तुम्ही फक्त आपलं मागणी जीवाचा जीव हानी होऊ नये आपण यासाठी प्रयत्न केला आहे. त्याच्या तुषार निकम सर, निर्भय महाराष्ट्र राज्याचे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे राज्य उपाध्यक्ष यांनी हा विषय पुढाकार घेऊन घेतलेला आहे आणि आम्ही त्यांच्या कार्यालयात त्यांच्यासोबत इथं आहोत. अरे वा, व्हेरी गुड. थँक्यू निखिल. सर बोला, सांगा. सर सकाळी मी इथून आलो, गाडी माझी फोडून गेली, 2-4 दगड काढले, तर मग एक समोर झाला इतकं बोलत होत मला, तो सरकला नाही, मला इतका बोलतो, ऐकलं नाही माझं ते. अच्छा, तुम्हाला काय वाटलं? चांगलं आहे काय? नाही, वाळासाहेब. तर आताच अण्णांनी पण सांगितलं 5 तारखेपर्यंत लोक आले पाहिजे आणि जे प्रशासनात बसलेले लोक आहेत त्या ताईंनी पण सांगितलं की एकेकाळी हा नाला होता असं तुम्ही सांगतायत. त्या काळात तुम्हाला एसी नव्हते, पण आज एसी बनले, तर या नाल्याचा सुद्धा काहीतरी याला बोगदा म्हटला पाहिजे. आणि इथं लोक जात आहेत, हा आता बोगदा राहिला नाही, नाला राहिला नाही, हा आता हमरस्ता झालेला आहे आणि या रस्त्याचा अजून विकास झाला पाहिजे हे या नागरिकांचं मत आहे. आणि जर रेल्वे प्रशासन जर मकळल्यासारखं समजत असेल की आम्ही फार काही स्वर्गात राहतो ना आभाळात राहतो, नालायकांनो खाली या, लोकांचे हाल होत आहेत. आणि जर तुम्ही याच्यामध्ये अनाकानी केली तर या रेल्वे ट्रॅकवर आम्ही बसून राहू आणि त्यावेळेस मात्र तुमची सगळी नाणी याद आणून टाकू, एवढं मात्र सांगून देतोय. आणि नगरपालिकेने सुद्धा अरे गुड गव्हर्नन्स कशाला म्हणतात याची तुम्हाला जाणीव नाहीये. एक मिनिट, जवळच पाचोरा शहर आहे, या पाचोरा शहरामध्ये कशा पद्धतीने भुयारी मार्ग काढलेला आहे. तुम्ही रोज अपडेशन केलं पाहिजे. 50 वर्ष पुढचं नियोजन या चाळीसगाव शहराचं केलं पाहिजे. कोणत्या बाबा आदमच्या जमान्यात जगून राहिलेत आणि त्या पद्धतीने लोकांना वागवून राहिले आणि छळून राहिलेत. आणि असं ज्यावेळेस छळतात, असे ज्यावेळेस काम चुकार लोक तिथे राहतात, लोकप्रतिनिधींना सुद्धा पगार आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही सुद्धा पगारी नोकर आहेत, या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचं काम आहे, लोकांनी तुमच्याकडे यायचं 10-10च्या टोळक्याने इथपर्यंत वाट पाहू नका. लोकांना हाल कुठे होत आहे तिथे या, बघा आणि त्यांना एकत्र करून त्यांचं सांत्वन करा. कारण उद्या लोक मरायची वेळ आलेली आहे. आणि असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस आम्ही निक्षून म्हणतो, काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. जे काम चुकार आहेत, भ्रष्टाचारी आहेत, हे देशद्रोही आहेत या देशाचे. आतंकवाद्यांनी एवढं छळलं नाही तेवढं या देशद्रोह्यांनी छळलं, या भ्रष्टाचारांनी छळलं, या देशाला लुटून खाऊन गेले. आता इथं सांगितलं जातं 16 कोटी मंजूर झाले.
17 कोटी मंजूर झाले. अरे इथं 10 पैसे बी दिसत नाही. कुठे गेले 16 कोटी 17 कोटी? जर करोडो रुपये जर येण्या प्रकारे खाऊन जात आहे, आमचा पैसा आहे, आम्ही मालक आहोत या देशाचे आणि आम्ही बोलणार आहोत, रस्त्यावर बोलणार आहोत. आता हे लोक, ही छळलेली लोक आहे ती, यांना छळलेलं आहे प्रशासनाने, रेल्वेने छळलंय, नगरपालिकेने छळलंय. आम्ही टॅक्स भरतो, आम्ही सामान्य जनता टॅक्स भरतो म्हणून तुम्ही आहात, म्हणून हे सगळं देशाचं राजकारण चालू आहे. देशात जो पैसा आहे तो आमच्या सर्वसामान्य जनतेचा आहे, कारण की आम्ही टॅक्स भरतोय. अगदी बरोबर, आम्ही टॅक्स भरतोय, आम्ही टॅक्स पे आहोत आणि आमच्या टॅक्सवर हे चाललेलं आहे. त्यामुळे आम्हाला सुविधा मिळणं हे आमचा हक्क आहे आणि सुविधा देणं ही तुमची जबाबदारी नव्हे तर कर्तव्य सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही उपकार करतायत, उपकाराची भावना ठेवू नये. लोकप्रतिनिधींनी सुद्धा उपकाराची भावना ठेवू नये, सेवेची भावना ठेवावी आणि सेवा करण्याची जर तुमची हे असेल तर या पद्धतीने सेवाच झाली पाहिजे. तुम्हाला यातून आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो, अण्णांनी सांगितलं की 5 तारखेपर्यंत आलं पाहिजे. 8 दिवसाच्या आत जर तुम्ही, आम्ही 5 दिवस बी घेतोय, 8 दिवस देऊ, पुढच्या सोमवारपर्यंत जर तुम्ही नसाल करत, पाहणी करत नसाल, याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढत नसाल तर इथे मोठं आंदोलन छेडलं जाईल. हा रेल्वे ट्रॅक जो आहे या बोगद्याच्या वरच इथे हजारोच्या संख्येने लोक बसलेले तुम्हाला दिसतील, कारण हा उद्रेक आहे आणि या उद्रेकाचं रूपांतर काय होईल ते सांगता येत नाही. आणि आतापर्यंत आम्ही भले जे डिपार्टमेंट आहे बंधूंनो, की ते इथे त्यांचं ऑफिस पण नाही, कोणतं ते 700 काय ते 753 जे महामार्ग, अरे ब्रेकर सुद्धा नाही तुमच्याकडनं. शाळांजवळ कुठे कुठे काय असावं, तुमचे नियोजन होऊन जातात. 600 करू ना, 600 कोटीच्या रस्त्यामध्ये कुठे हे पण नसेल का, कुठे ब्रेकर लावावे, कुठे ते रंबलर लावावे, कुठलं नियोजन नसेल का? 4 वर्षापासून तिथं धूळ खात पडलेलं होतं. ते आम्हाला आंदोलनाचा इशारा द्यावा लागला, तेव्हा ते झालं. आता त्या याच्याजवळ सुद्धा, स्टँडजवळ सुद्धा काय केलेलं आहे, इकडून डिवायडर आहे, इकडून ते आमदार निधीतलं काम आहे आणि मध्ये खड्डा करून टाकलाय नाला, त्याला पाणी वाहत नाही आणि तिथं तो खड्डा, तिथे लोकांचा जीव जाण्याची वेळ आली आहे. असे जर पद्धतीचे कामं असतील, अरे तुमच्या विकासावर काय विकास करून राहिले गोधड्यांचा? तर प्रॉपर काम करा, लोकांना सुविधा द्या आणि हे 40गाव शहर आहे याला स्वर्गातली पंढरी बनवा असं आवाहन करतो. कारण या लोकांना आहे ना पंढरीचा पांडुरंग ठाई दिसला पाहिजे. तर असं सगळ्यांनी मिळून काम करूया, सगळ्यांनी अपेक्षा करूया, या शुभेच्छाही त्यांना देऊया. आणि अजून कोणाला बोलायचं असेल तर रामलाल भाऊ बोला. बरं ठीक आहे, चालू राहते. सर, आपण आज 40गाव शहरातील अतिशय जिव्हाळ्याचा, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागत नसल्याने वामननगर, धुळे रोड आणि इथून 40गाव शहरातून भडगाव रस्त्याने किंवा इकडून तिकडे जाणाऱ्या हा अगदी कमी अंतराचा रस्ता आहे आणि इथं पर्यायी व्यवस्था आजपर्यंत झालेली नाही. आमचं एकच म्हणणं आहे, या लोकांच्या रहिवाशांची जी मागणी आहे, ही मागणी अगदी छोटीशी आहे. यांना एक तर बोगदा वाढून मिळावा, इथून तिकडे जाण्यासाठी सोयीस्कर असा त्यांना म्हणजे सोयी सुविधा करण्यात यावी. आता हा रस्ता जो आहे साहेब, आता इकडून जो रस्ता आलाय, हा रस्ता ज्या अर्थी याचा विकास झालेला आहे, म्हणजे बोगद्यापर्यंत हा रस्ता का झाला नाही, आता इंटरनल बाब नगरपालिका प्रशासनाने हा इकडून अभिनव शाळेपासून आलेला ह्या इथपर्यंत आलेला रस्ता आहे. आता बघा, हा इथपर्यंत आलेला हा, आणि इथून जो आहे या करगाव नाक्याच्या दोघं बोगद्यांपर्यंत 1,19,00,000 रुपयांचा हा रस्ता आहे. इकडे हा जो रस्ता झालेला आहे 1,19,00,000 रुपयांचा, हा नगरपालिकेने केलेला आहे. रेल्वे हा प्रशासन केंद्र शासनाचं आहे. मग आता इथपर्यंत रस्ता आला, ठीक आहे, आता जेवढं आहे तेवढं आता तात्पुरता पर्याय म्हणून एक काय सजेशन द्यावं असे वाटते प्रशासनाला, या विभागांना. मला असं अभिप्रेत आहे, या रहिवाशांची आता तात्पुरती सोय करण्यासाठी काय करावं. ज्या ठेकेदाराने, ज्या मक्तेदाराने, ज्या एजन्सीने आता 1,19,00,000 रुपयांचा रस्ता केलेला आहे, अभिनव शाळेपासून आरके लॉन्स, करगाव नाका रेल्वे बोगदा, वामननगराचे दोन्ही बोगदे इथपर्यंत हा 1,19,00,000 रुपयांचा रस्ता झालेला आहे आणि हा मधला स्पेस सुटलेला आहे. निश्चितच त्याच्या इस्टिमेटमध्ये अंदाजपत्रकात असेल नसेल तरीही याचं पालिकेने याच्यात तोडगा काढावा, मार्ग काढावा. आणि इथून हा जो रस्ता आहे, आता मला म्हणायचं आहे, जिथं आत्ता जे हाल होत आहेत तिथं लोकांचे, इथून जे पाण्यामुळे, पावसामुळे जे हाल होत आहेत, हे हाल आणि ही तात्पुरता सोय करण्यासाठी यांनी तात्काळ इथून त्या तिथपर्यंत तात्काळ कॉन्क्रिटीकरण करावे. नंतर ही कॉन्क्रिटीकरण, डांबरीकरण जे असेल, म्हणजे इथं कोणाचा अपघात होणार नाही, कोणतं वाहन घसरणार नाही.
हा सर्वात मोठा आता तात्पुरता या पावसाळ्यापूर्वीचा हा निघणारा तोडगा असेल, जेणेकरून सुरळीत वाहन जातील. नंतर जेव्हा जेव्हा रहिवाशांच्या मागणी जे आपण आंदोलन जे काय असेल या पर्यायी बोगद्यासाठी संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी हे त्यांनी त्यांचं कार्य करावं. परंतु आता तात्काळ चालू सोयीसाठी ज्यांनी हा रस्ता केलेला आहे किंवा नगरपालिकेने पुढाकार घ्यावा आणि तिथून एवढ्या काही अंतरापर्यंत 200-500 मीटरचं जे काय असेल तिथपर्यंत तो कॉन्क्रीटकरण, डांबरीकरण करून या लोकांची सोय सुविधा करावी. आणि ही पाहणी करण्यासाठी जे अल्टिमेटम दिलेला आहे आपण 8 दिवसाच्या आत या प्रशासनाने, याच्यात रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन या सर्व विभागांनी इथं हजर राहून ही वस्तुस्थितीदर्शक पाहणी करी. विशेष म्हणजे 3ऱ्या मार्गाचा जो कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे, जी एजन्सी ठेकेदार असेल त्याने सुद्धा जर थोडी मदत केली किंवा सहकार्य केलं, 3री पटरी इथं ओढतायत, त्यांनी सुद्धा एवढं मोठं काम करून घेत आहेत ना, त्यांनी देखील हा म्हणजे जर सहकार्य केलं तर तुमचं कॉन्क्रीट डांबरीकरण तात्पुरतं व्हावं आणि पुढचा भविष्यातला मार्ग हा संबंधित एजन्सीने काढावा अशी अपेक्षा व्यक्त हा करतो. पावसाळा संपल्यानंतर लगेचच त्यांनी व्यवस्थित बोगद्याचं काम केलंच पाहिजे. बोला. तर आता बोलून चालणार नाही. बोलून नाही, गाजर होणारच नाही. आता हे जे आपण जेव्हा बसतो ना, इथे गाजर देण्याचा प्रकार नाही, इथे काम करावं लागेल. आम्ही जे सांगितलं तसंच झालं पाहिजे. ही जनता भडकलेली आहे, ही सगळी या देशाची नागरिक आहेत. आपल्याला घोषणा द्यायच्या आहे बंधूंनो, घोषणा देणार. बोला भारत माता की वंदे इन्कलाब. बघा, मालक जनताच मालक, आपण मालक आहोत ना. सांगा त्यांना, मालक 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 जनताच मालक आहे. एवढे सगळे लोक सांगतात हे मालक आहेत तुमचे. आणखी बाकी मालक घरी आहेत ते आणू नका, इथे मोठी संख्या होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट, शाळेची मुलं बोलायचं म्हणतात. हे बघा, ही महिला आता रेल्वे क्रॉस करत होती, अरे या ना, बोला ना आम्हाला शाळेत जायला हे झाले. तर निर्भय मनाने जगणार मी, स्वातंत्र्य माझे मिळवणार मी, यासाठी मी सांगतो. सगळेजण ऐका. बघा असे ठीक आहे. आता आम्ही इथे उभे होतो, आमच्या जवळून यांना भेटलेत ते आमच्या सूर्यवंशी सरांना. त्यांना म्हटलं इथं लाईव्ह होणार आहे, बोला तुम्ही रोज जाता की इथून? हो, रोज जातो म्हणे. मग आम्हाला नाही बोलता येणार म्हणे. का बरं नाही बोलता येणार? मी सरकारी नोकर आहे म्हणे. सरकारी नोकर. अरे किती दिवस सरकारी नोकर म्हणून असे जगणार आहात तुम्ही? म्हणजे रस्ता खराब मिळाला, अरे बोल रे भाऊ, सरकारी नोकर आहे. तुला स्मशानभूमीत जायची वेळ आली, तिथं लुटून राहिले, बोल रे भाऊ, नाही मी सरकारी नोकर आहे. अरे मरेपर्यंत सरकारी नोकर जन्माला आल्यापासून. पण मात्र तुझ्या कंपाऊंडला जर धक्का लागला तर मोठ्याने ओरडून उठाल त्यावेळेस. मग हे जनसामान्यांचा प्रश्न आहे. इथे ज्या वेळेस कोणी मरेल, कोणाचा हातपाय तुटेल, तो आपलाच असणार आहे. जिव्हाळा तो वाटला पाहिजे. तुम्ही पडले, काय नाव बापू तुमचं? राजारामनाथ देशमुख. इथून जाता तुम्ही रोज? रोज जातो मी खसाड मध्ये. मी तर पडलो तुझ्या मागच्या साईडला, एक बाई चाकाखाली माझ्या अजून. बघा म्हणजे नगरपालिका तो रस्ता करतीये आणि मग हा केंद्र सरकारचा अर्थ आहे. नगरपालिकेने केलं काय फरक नाही, केंद्र सरकार काय सांगतं की तो नगरपालिकेचा आहे. नगरपालिका काय सांगते, केंद्र सरकारचा आहे. तो एकमेकावर टाकतात. मला काय तुम्ही खायच्या वेळेस दोघं एकत्र कसं काय? मग असं एकदम बरोबर. राईट. आळ्या पाळ्या आट्या पाट्या खेळून राहिले ते. त्यांची दोघांची गचंडी धरून बसू आपण. आणि दोन तीन नगरसेवक आहेत ना होते. 2-3 नगरसेवक वेळ घेतला पाहिजे ना. 3 नगरसेवक आहे ह्या रस्त्याला लागून. 3 नगरसेवक. 3 नगरसेवक काय करता? समजा आज पूर्ण समजा शिवच्या ताब्यात प्रशासन, पण लाईव्ह होतं तेव्हा काय विषय? हा बी एक मुद्दा आहे ना. काय होतं, हे एकमेकावर ढकलता नगरसेवक मंडळी. हे आता जागा आली की यांना इतक्या वर्षापासून सत्ता भोगू राहिले, इकडच्या फळीचे आणि तिकडच्या साठीचे नगरसेवक. ह्या लोकांना कावर पडली नाही. आता तुम्ही रामलाल भाऊन तुम्ही आवाज उठवला, आम्ही 15 वर्षापासून आवाज उठवतोय अहमदनगरचे. आमच्या लहान पोरांचे आज पोरगा 5वीचा पोरगा आज 8वीला जायला लागला. एवढे यातना आम्ही भोगलेलं आहे. तर आम्ही आता शेवटचा इशारा देतो, 8 तारखेपर्यंत यांनी जर आमदार, खासदार, सत्ताधारी यांनी रेल्वे प्रशासन, नगरपालिका प्रशासन, पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी यांनी जागेवरून सर्वे नाही केला तर मुलांसकट आम्ही आंदोलन छेडू.
ये बेटा आम्ही स्कूल मधनं येताना आम्हाला डायरेक्ट सायकली आदवून जाता, पाऊस आल्यावर इथं असे पाणी जाता, आम्हाला सायकल काढायला प्रॉब्लेम होतो, वरतून काढलं तर रेल्वे येण्याचा भीती घाटा वाटते. राहतो. तुझं नाव सांग बेटा, कोणत्या शाळेत जातो? मनीषाने नानकर आणि मोठे अभिनव. तिकडे अच्छा. जातो. आता तुला तिथून राहायला येतो कुठे? तू एवढ्या दुरून, म्हणजे तो राहतो त्या बाजूला, बरोबर. धुळे रोड मालेगाव रोडच्या बाजूला राहतो आणि तिथून इकडे येतो. खूप छान. ठीक आहे, करायचं. चला तर आपण अशा पद्धतीने आज या ज्या विषयासाठी आपण करगाव नाका रेल्वे बोगद्याजवळ आलेलो होतो, ही परिस्थिती जर पाहिली बघा, तिकडून आता एकीकडे आता माणसं जायला लागले, तिकडून आता गुरांचा जनावरांना, म्हणजे परिस्थिती एकाच याच्यात मोडलं गेलेलं आहे. इथं जनावरं बी त्याच रस्त्याने जायचं, माणसांनी बी त्याच जनावरांसारखे तिकडून इकडून घुसायचं, जनावरांसारखी करून परिस्थिती आहे. म्हणजे ही परिस्थिती अगदी त्या जनावरांसारखी परिस्थिती तर माणसांची केल्याचा आरोप या भागातील संतप्त रहिवाशांचा आहे. आम्ही पुन्हा प्रशासनाला विनंती करतो की याच्यावर तात्काळ पर्याय मार्ग काढावा आणि या माता भगिनींच्या रहिवाशांची इथं व्यवस्था करावी, अशी आम्ही पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो. अन्यथा येणाऱ्या काळात हे रहिवासी नक्कीच आंदोलनाचा पावित्रा घेणार आहेत. धन्यवाद.